नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी गणित या विषयातील अपूर्णांकांचा लहान मोठेपणा कशा प्रकारे ठरवायचं हे पाहणार आहोत. चला तर मग अपूर्णांकांची तुलना बघूया. तर मित्रांनो, आधी आपण समजून घेणार आहोत समछेद अपूर्णांक लहान मोठेपणा कसं ठरवायचं. तर पहा, या ठिकाणी एक आयत दिलेला आहे. या आयताचे एकूण 5 समान भाग आहेत. 1 2 3 4 5. हे आयताचे 5 समान भाग आहेत. या 5 भागापैकी 3 भाग रंगवलेले आहेत आणि 2 भाग रंगवलेले नाहीत. ठीक आहे. तर आपण आधी रंगवलेल्या भागाच्या अपूर्णांकात लेखन करून घेऊ. 5 भाग आहेत म्हणून 5 भागापैकी 3 भाग रंगवलेले आहेत म्हणजे 3/5. हे झालं रंगवलेल्या भागाच्या अपूर्णांकात लेखन. आता न रंगवलेल्या भागाच्या अपूर्णांकात लेखन करू. एकूण भाग आहेत 5 भागापैकी 2 भाग रंगवलेले नाहीत म्हणजे न रंगवलेल्या भागाच्या अपूर्णांकात लेखन झालं 2/5. आता आपल्याला ठरवायचं आहे ह्या 2 अपूर्णांकापैकी कोणता अपूर्णांक लहान आहे आणि कोणता अपूर्णांक मोठा आहे. तर आधी आपण हे आयत बघू. या आयताचे 5 भाग आहेत. 5 भागापैकी 2 भाग रंगवलेले नाहीत, 3 भाग रंगवलेले आहेत. हा आहे रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक, हा आहे न रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक. या 5 भागापैकी 2 भाग रंगवलेले नाही आहे आणि 3 भाग रंगवलेले आहे. आपण हा आयत बघितला तसं लक्षात येते की न रंगवलेल्या भागाच्या तुलनेत रंगवलेला भाग जास्त आहे. याचा अर्थ काय होतो? न रंगवलेल्या भागाच्या अपूर्णांकापेक्षा रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक काय असेल? मोठा असेल. म्हणजे 2/5 पेक्षा 3/5 काय आहे? मोठे आहेत. ठीक आहे. पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट समजायला मिळते की ज्या अपूर्णांकांचा छेद समान असतो तेव्हा त्यांच्या अंशाची तुलना करायची. ठीक आहे. तर ह्या अपूर्णांक 3/5 आणि 2/5 या दोन्ही अपूर्णांकामध्ये छेद समान आहे, 5 आहे. तर छेद समान असल्यावर आपण अपूर्णांकाची तुलना केली तसं लक्षात येते की 2पेक्षा 3 मोठे आहे. 2पेक्षा 3 मोठे आहे म्हणजे काय होणार? 3 मोठे असल्यामुळे हा अपूर्णांक ह्या अपूर्णांकापेक्षा आपोआप मोठा होतो. चला तर मग आपण अजून एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ. पहा, या ठिकाणी अजून एक आयत दिलेला आहे. हे आयताचे एकूण 8 समान भाग केलेले आहेत. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8. ह्या आयताचे एकूण 8 समान भाग केलेले आहे. 8 समान भागापैकी इकडे 3 भाग रंगवलेले आहेत आणि इकडे 4 भाग वेगळ्या रंगाने रंगवलेले आहेत. चला तर मग हे रंगवलेल्या भागाचे आपण आधी अपूर्णांकात लेखन करून घेऊ. एकूण 8 भाग आहेत. 8 भागापैकी इथं 3 भाग रंगवलेले आहेत आणि या ठिकाणी 8 भागापैकी 4 भाग रंगवलेले आहेत. ठीक आहे. तर आता आपल्याला ठरवायचं आहे की हा अपूर्णांक मोठा आहे की लहान आहे. म्हणजे ह्या 2 अपूर्णांकापैकी कोणता अपूर्णांक लहान आहे आणि कोणता मोठा आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. तर पहा, या आयताला जर आपण बघितलं तर असं लक्षात येते की इकडे 3 भाग रंगवलेले आहेत तर इकडे 4 भाग रंगवलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ काय? 3 भागाच्या तुलनेत 4 भाग जास्त आहेत म्हणजे या अपूर्णांकापेक्षा हा अपूर्णांक मोठा असेल. ठीक आहे. म्हणजे ह्या रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक आहे 3/8 आणि या रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक आहे 4/8. हा भाग जास्त आहे म्हणून हा भाग मोठा येईल आणि या भागाच्या तुलनेत हा भाग कमी आहे म्हणून हा अपूर्णांक लहान येईल. म्हणजे आपण सांगू शकतो की ह्या अपूर्णांकापेक्षा हा अपूर्णांक मोठा आहे आणि या ठिकाणी आपण हा चिन्ह वापरू शकतो. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण अपूर्णांकाची तुलनेचा अजून एक नियम वापरू शकतो की जर समछेद अपूर्णांकात या दोन्ही अपूर्णांकाचे छेद काय आहे? सारखा आहे, समान आहे. तर आपण सांगू शकतो समछेद अपूर्णांकामध्ये ज्यांचा अंश मोठा आपण या ठिकाणी अंशाची तुलना केलेली आहे. याचा अंश आहे 4 आणि याचा अंश आहे 3. ज्यांचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. कशामध्ये? समछेद अपूर्णांकामध्ये ज्यांचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. ह्या अपूर्णांकामध्ये अंश होता 4, ह्या अपूर्णांकामध्ये होता अंश 3. म्हणजे 3पेक्षा 4 मोठे असतात म्हणून हा अपूर्णांक मोठा ठरतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 2 समछेद अपूर्णांकांची तुलना कशा पद्धतीने करायची याचे 2 उदाहरणं बघितले. तर हे 2 उदाहरणं बघितल्यानंतर आपल्याला असा नियम लक्षात येतो. तो नियम असा: समछेद अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो.
तो अपूर्णांक मोठा असतो। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण बघितलं, जर दोन समच्छेद अपूर्णांक दिलेले असेल तर त्यांचा लहान मोठेपणा कशा पद्धतीने ठरवायचं। ठीक आहे, चला तर मग पुढची संकल्पना बघूया। तर मित्रांनो, पुढची संकल्पना अशी आहे, अंश समान असलेल्या अपूर्णांकांचा लहान मोठेपणा। पहा मित्रांनो, या ठिकाणी 3 आयत दिलेले आहेत। ह्या आयताचे एकूण 3 भाग केलेले आहेत। 3 भागापैकी 2 भाग रंगवलेले आहेत। म्हणजे हे रंगवलेल्या भागाच्या अपूर्णांकात लेखन 2/3। या ठिकाणी दुसरा एक आयत दिलेला आहे। ह्या आयताचे एकूण 4 भाग केलेले आहेत। 4 भागापैकी 2 भाग रंगवलेले आहेत। म्हणजे रंगवलेल्या भागाचा अपूर्णांकात लेखन केलेलं आहे 2/4। तसेच या ठिकाणी एक आयत दिलेला आहे। या आयताचे एकूण 5 भाग केलेले आहे आणि 5 भागापैकी 2 भाग रंगवलेले आहेत। म्हणजे रंगवलेल्या भागाचा अपूर्णांकात लेखन केलेलं आहे 2/5। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे तिन्ही आयत जर आपण बघितले तर आपलं असं लक्षात येते की प्रत्येक आयताचे भाग वेगवेगळे केलेले आहेत। या ठिकाणी 3 भाग केलेले आहेत, तर या ठिकाणी 4 भाग केलेले आहेत, तर या ठिकाणी 5 भाग केलेले आहेत। पण यांच्या तिन्ही आयतामध्ये साम्य असं आहे की प्रत्येक ठिकाणी 2-2 कप्पे रंगवलेले आहेत। आता या ठिकाणी जर आपण बघितलं ह्या आयतामध्ये, त्या आयतामध्ये 2च भाग रंगवलेले आहेत। या आयतामध्ये सुद्धा 2 भाग रंगवलेले आहेत। या आयतामध्ये सुद्धा 2 भाग म्हणजे 2 कप्पे रंगवलेले आहेत। पण ह्या 2 कप्प्यापेक्षा हे 2 कप्पे लहान वाटतात आणि ह्या 2 कप्प्यापेक्षा हे 2 कप्पे लहान वाटतात। ठीक आहे, तर मित्रांनो, याच्यावरून आपण असं सांगू शकतो की 2/3 हा भाग या भागापेक्षा जास्त आहे। तर मित्रांनो, यावरून आपण सांगू शकतो 2/3 हे 2/4 पेक्षा मोठे आहे। म्हणजे हा रंगवलेला भाग या रंगवलेल्या भागापेक्षा जास्त आहे आणि 2/4 हा अपूर्णांक 2/5 या अपूर्णांकापेक्षा मोठा आहे। म्हणजे हे 2 भागापेक्षा हे 2 रंगवलेले भाग जास्त आहे। मित्रांनो, या ठिकाणी पहा, प्रत्येक अपूर्णांकाचा अंश समान आहे, पण यांचे छेद काय आहे, भिन्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण नियम असं सांगू शकतो, अंश समान असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो। पहा मित्रांनो, या तिन्ही अपूर्णांकामध्ये अंश काय आहे, समान आहे, पण ज्या अपूर्णांकाचा छेद सर्वात मोठा होता तो अपूर्णांक सर्वात लहान आहे आणि ज्या अपूर्णांकाचा छेद सर्वात लहान आहे तो अपूर्णांक मोठा आहे। ठीक आहे, चला तर मग या उदाहरणातून आपण जे नियम शिकलो आहोत ते नियमाचं आपण लेखन करू। समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक सर्वात लहान असतो। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण बघितलं की जर दिलेल्या पूर्णांकामध्ये जर अंश समान असेल तर आपण त्यांचा छेद बघून आपण त्यांचा लहान मोठेपणा ठरवू शकतो। तर मित्रांनो, जर आपण ह्या 2 आयतांची तुलना केली, ह्या आयताचा रंगवलेला भाग आहे 2/3, म्हणजे ह्या आयताचे 2/3 भाग रंगवलेले आहेत आणि ह्या आयताचे 2/4 भाग रंगवलेले आहेत। जर आपल्याला ह्या 2 अपूर्णांकांची तुलना करायची असेल तर या दोन्ही अपूर्णांकांचा अंश समान आहे, पण यांचा छेद भिन्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण शिकलो आहोत, समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान, म्हणजे हे लहान होईल। या 2 अपूर्णांकांच्या तुलनेमध्ये हा अपूर्णांक काय होईल, लहान होईल। म्हणजे आपण सांगू शकतो की 2/3 हे मोठे आहे 2/4 पेक्षा। जर आपण ह्या आयताची आणि ह्या आयताची तुलना केली, ह्या आयताच्या रंगवलेल्या भागाचा पूर्णांकात लेखन करू आपण 2/4 आणि ह्या आयताच्या रंगवलेल्या भागाचा अपूर्णांकात लेखन करू 2/5। आता या दोन्ही अपूर्णांकांची आपल्याला तुलना करायची आहे, कोणता पूर्णांक मोठा आहे आणि कोणता पूर्णांक लहान आहे। तर नियम आपल्याला माहिती आहे, समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो, समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो। तर ह्या 2 अपूर्णांकामध्ये
अंश समान आहे आणि याचा छेद आहे 4 आणि याचा छेद आहे 5, म्हणजे हा छेद मोठा आहे. म्हणजे ह्या पूर्णांकाचा छेद मोठा असल्यामुळे हा पूर्णांक काय होईल, लहान होईल. म्हणजे ह्या पूर्णांकाच्या तुलनेत हा पूर्णांक मोठा ठरतो. चला तर मग आपण आता हा आयत आणि ह्या आयताची तुलना करू. ह्या आयतामध्ये रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक आहे 2/3 आणि ह्या आयतामध्ये रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक आहेत 2/5. ठीक आहे. आता आपल्याला ह्या अपूर्णांक आणि ह्या अपूर्णांकाची तुलना करायची आहे. कोणता अपूर्णांक मोठा आहे आणि कोणता अपूर्णांक लहान आहे. नियम आपल्याला माहिती आहे, समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकांचा छेद मोठा असतो यांचा अंश काय आहे, समान आहे आणि छेद भिन्न आहे. नियम सांगतो, समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान होतो. म्हणजे ह्या अपूर्णांकापेक्षा हा अपूर्णांक काय आहे, मोठा आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण समान अंश असलेल्या अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरवू शकतो. चला तर मग पुढची संकल्पना समजून घेऊ. तर मित्रांनो, पुढची संकल्पना अशी आहे, भिन्न छेद असलेल्या अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरवा. पहा मित्रांनो, या ठिकाणी एक पहिलं चित्र दिलेलं आहे आणि हा दुसरा चित्र आहे. ठीक आहे. या चित्रामध्ये बघा तर मित्रांनो, या ठिकाणी 2 मुलं आहेत आणि 2 मुलं एका वेगवेगळ्या उंचीच्या ठोकळ्यावर उभे आहेत आणि आपल्याला विचारलेलं आहे की कोणता मुलगा उंच आहे आणि कोणता मुलगा ठेंगणा आहे. पहा मित्रांनो, हे दोन्ही मुलं वेगवेगळ्या उंचीच्या ठोकळ्यावर उभे असल्याने आपल्याला कोणता मुलगा उंच आहे आणि कोणता मुलगा ठेंगणा आहे, कमी उंच आहे हे ठरवताना आपल्याला अडचण येऊ शकते. तर मित्रांनो, जर आपण हे दोन्ही मुलं ज्या ठोकळ्यावर उभे आहे त्या ठोकळ्यांना जर आपण समान केलं, पहा दुसऱ्या चित्रात पहा, हे दोन्ही मुलं आता समान ठोकळ्यावर उभे आहेत. आता समान ठोकळे समान आहे, तर आपल्याला विचारलेलं आहे की कोणता मुलगा उंच आहे आणि कोणता मुलगा ठेंगणा आहे किंवा कमी उंच आहे. तर आपण सांगू शकतो ह्या मुलापेक्षा हा मुलगा उंच आहे. हीच गोष्ट आपण अपूर्णांकांच्या बाबतीत वापरू शकतो. एक उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊ. पहा 3/5 आणि 6/6 आहे, समजून घ्या. ठीक आहे. आता आपल्याला जर विचारलेलं आहे की कोणता अपूर्णांक मोठा आहे आणि कोणता अपूर्णांक लहान आहे हे आपल्याला सांगा. आधी आपण बघितलं, जर छेद समान असेल तर अंशावरून आपण कोणता अपूर्णांक लहान आणि कोणता अपूर्णांक मोठा हे सांगू शकतो. नंतर आपण बघितलं, अंश जर समान असेल तर छेदावरून आपण सांगू शकतो की कोणता अपूर्णांक लहान आहे आणि कोणता अपूर्णांक मोठा आहे. पण आपण या ठिकाणी 2 अपूर्णांक घेतलेले आहेत आणि आपल्याला विचारलेलं आहे की कोणता अपूर्णांक मोठा आहे आणि कोणता अपूर्णांक लहान आहे. तर असं जर करायचं असेल, ज्याप्रमाणे आपण ह्या चित्रामध्ये हे 2 मुलांची उंची ठरवताना ठोकळे लहान मोठे होते, तर आपण काय केले, ते ठोकळे समान करून घेतले. नंतर आपल्याला सांगता आला की कोणता मुलगा उंच आहे आणि कोणता मुलगा ठेंगणा आहे किंवा कमी उंच आहे. ठीक आहे. तोच नियम या ठिकाणी आपण वापरणार आहोत. भिन्न अंश आणि भिन्न छेद असलेल्या अपूर्णांकामध्ये आपण काय करणार आहोत, त्यांचे छेद समान करून घेणार आहोत. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे छेद कशा पद्धतीने आपण समान करतो. पहा या ठिकाणी 5 आहे, 5चा पाडा लिहून घेऊ आपण. 5चा पाडा, 5 × 5, 5 × 2 = 10, 5 × 3 = 15, 5 × 4 = 20, 5 × 5 = 25, 5 × 6 = 30, 5 × 7 = 35. ठीक आहे. आपण पाडा अजून गरजेनुसार लिहू शकतो. 6चा पाडा, 6 × 6, 6 × 2 = 12, 6 × 3 = 18, 6 × 4 = 24, 6 × 5 = 30, 6 × 6 = 36. ठीक आहे. गरजेनुसार आपण पाडा पुढे लिहू शकतो. पहा 5च्या पाड्या आणि 6च्या पाड्यामध्ये कोणती गोष्ट समान आहे, तर 5च्या पाड्यामध्ये पण 30 आलेले आहेत आणि 6च्या पाड्यामध्ये सुद्धा 30 आले आहेत. म्हणजे आपण ह्या दोन्ही अपूर्णांकाच्या छेदामध्ये काय आणू शकतो, 30 आणू शकतो. जर आपण दोन्ही अपूर्णांकाच्या छेदामध्ये जर 30 आणले तर ह्या दोन्ही अपूर्णांकाचे छेद काय होईल, समान होईल आणि आपल्याला सांगता येईल की कोणता अपूर्णांक लहान आहे आणि कोणता मोठा आहे. चला तर मग या दोन्ही अपूर्णांकांचे छेद आपण समान करू. पहिला अपूर्णांक आहे 3/5. 3/5च्या छेदामध्ये आपल्याला आणायचे आहे 30. ठीक आहे. इथं आहे 5. 5चा पाडा आपण 6 वेळा म्हणलं की 30 येतात. 5चा पाडा 6 वेळा म्हणजे 5 × 6, 5 × 6 = 30 येतात. छेदाला आपण 6ने गुणाकार केला म्हणून आपण अंशाला सुद्धा 6ने गुणाकार करू. अंश आहे 3, 3चा गुणाकार 6 सोबत. ठीक आहे. 3ची 6 पट, 3 × 6 = 18. ठीक आहे. पुढचा अपूर्णांक आहे 6/6. ठीक आहे. या छेदामध्ये आपल्याला 30 आणायचं आहे. ठीक आहे. 6चा पाडा जर आपण 5 वेळा म्हणलं, 6चा पाडा 5 वेळा म्हणलं की 30 येतात. म्हणजे छेदाची आपण 5 पट केली. छेदाची 5 पट केली म्हणून आपल्याला अंशाची सुद्धा 5 पट करावी लागेल. अंश आहे 6, 6 × 5. 6 आणि 5चा गुणाकार करू, 6 × 5 = 30. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 3/5चा सममूल्य अपूर्णांक तयार केला, ज्याचा छेद आहे 30. 6/6 या अपूर्णांकाचा आपण
सममूल्य अपूर्णांक तयार केला 30/30, ज्याचा छेद आहे 30. आता हे दोन्ही अपूर्णांक आपण लिहून घेऊ, 18/30 आणि 30/30. आता हे दोन्ही अपूर्णांकाचे छेद समान आहे. आपण नियम बघितलेला आहे, जर अपूर्णांकांचा छेद जर समान असेल तर आपण अंशावरून कोणता अपूर्णांक मोठा आहे आणि कोणता अपूर्णांक लहान आहे हे ठरवू शकतो. ठीक आहे. आता यांचे छेद समान झालेले आहेत. आता आपण अंश बघू. या अपूर्णांकात अंश आहे 18, या अपूर्णांकात अंश आहे 30. 18पेक्षा 30 मोठे असतात, म्हणून हा अपूर्णांक ह्या अपूर्णांकापेक्षा मोठा असेल. तशा पद्धतीने आपण भिन्न छेद भिन्न अंश असलेल्या अपूर्णांकापासून सममूल्य अपूर्णांक तयार केले, त्यांचे छेद समान करून घेतले आणि छेद समान असल्यावर आपण अंशाची तुलना करून कोणता अपूर्णांक मोठा आहे आणि कोणता अपूर्णांक लहान आहे हे ठरवून घेतलं. तर मित्रांनो, या उदाहरणावरून आपण हा नियम सांगू शकतो की अपूर्णांकांचे छेद भिन्न असतील तर समान छेद असणारे सममूल्य अपूर्णांक तयार करून अपूर्णांकाचा लहान मोठापणा आपण अंशावरून ठरवू शकतो. चला तर मग ह्या नियमाचे आपण लेखन करू. अपूर्णांकांचे छेद भिन्न असतील तर भिन्न असतील तर त्यांचे समान छेद असणारे सममूल्य अपूर्णांक तयार करून अपूर्णांकांचा लहान मोठेपणा अंशावरून ठरवता येतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण समछेद असणाऱ्या अपूर्णांकांची तुलना कशा पद्धतीने करायची, सम अंश असणाऱ्या अपूर्णांकांची तुलना कशा पद्धतीने करायची आणि भिन्न छेद आणि भिन्न अंश असणाऱ्या अपूर्णांकांची तुलना कशा पद्धतीने करायची हे आज आपण बघितलं. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम.